सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी थोडंसं थेट मुद्द्यालाच हात घालणार आहे. पैसा हा कुठल्याही उद्योगात खूप महत्त्वाचा असतो. तर हे आर्थिक नियोजन कसं केलं हा सगळ्यांसाठीच प्रश्न आहे. सुरुवात कशी होती आणि तुम्हाला म्हणजे बाहेरून कशी मदत मिळाली आणि तुम्ही तुमच्या आलेला पैसा कसा त्याचं नियोजन केलं ह्याचं सांगा आम्हाला. तालुका जिल्हा सातारा. मी 16 वर्षापूर्वी कृषी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. अवघ्या 3 लाख रुपये माझं कृषी प्रशिक्षण केंद्र चालू झालं आणि पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं माझं कृषी प्रशिक्षण केंद्र आहे. सुरुवातीला शासनाच्या फळबाग लागवड योजना तिथं चालू केली. त्यातून जे काही पैसे मिळाले त्यातून अधिक आलं पीक स्पर्धेत भाग घेतला होता आणि आल्याचं विक्रमी उत्पन्न घेऊन त्यातून जे काही उत्पन्न मिळालं त्यातून मी कृषी प्रशिक्षण केंद्र चालू केलं आणि त्याच्याबरोबर जी काही आर्थिक मदत कमी पडली ती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं कर्ज पुरवठा केला होता 5 लाख रुपये सगळ्यात पहिले. जिल्हा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी पहिला कृषी प्रशिक्षणचा कर्जदार. आणि सर हे कर्ज पूर्ण करताना म्हणजे परतफेड करताना तुम्हाला किती वेळ गेला म्हणजे तुमचा फायदा आणि कर्ज देण्यामध्ये परत बँकेनं मला 9 वर्षाची मदत दिली होती पण 2च वर्षात पूर्ण कर्ज पुरवठा. म्हणजे तुमचं खरंच पर्यटन खूपच फायद्यात ठरलं असं आपण म्हणूच शकतो. सर तुम्हाला पण हाच प्रश्न आहे की आर्थिक नियोजन कारण कसं आहे प्रत्येकाचा दृष्टिकोन त्यांचा पैसे वापरण्याचा वेगवेगळा असतो तर म्हणून चौघांकडूनही आम्हाला वेगवेगळे उत्तर अपेक्षित आहेत. माझं बीकॉम एज्युकेशन झालेलं आहे सोलापूरला. 2013ला माझं एज्युकेशन पूर्ण झालं त्यावेळेला मी शेतीशी निगडीत ठिबक सिंचनचा आणि शेतकऱ्याचा व्यवसाय करत होतो. तो व्यवसाय करत असताना जे शेतीला पाणी लाईट शासकीय हे बाजारपेठेतल्या अडचणी असतील आणि लेबरचे प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळं आमच्या त्या व्यवसायामध्ये खूप फ्लेक्झिबिलिटी येत होती. त्याच्यामुळं शेतीशी निगडीत परंतु शाश्वत व्यवसाय असावा असं 2016 पासून मानसिकता होती. त्या मानसिकतेतून कृषी पर्यटन केंद्राचा विचार 2017 साली आला आणि साधारणतः त्याला मूर्त स्वरूप द्यायला पुढील 3-4 वर्षे केली. वीजच्या प्रवासामध्ये शेतीला शाश्वत कालावधी लागेल थोडासा परंतु शेतीपूरक व्यवसाय म्हणून मी कृषी पर्यटन केंद्रासाठी स्पेशल जमीन घेतली आणि 2020 पासून ते 24 पर्यंत आता म्हणजे माझं पहिलं वर्ष आहे हुरडा पार्टीचं. योगायोगाने मॅडमकडे चार्ज यायला आणि माझं पर्यटन चालू व्हायला योग आला. आणि एक दुसरा योगायोग असा की मॅडम सोलापूरला निवासी जिल्हाधिकारी असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी शेततळी त्यांनी पालखी महामार्गाची कामं केली. माझा आणि मॅडमचा त्यावेळेस योग येत नव्हता भेटीचा परंतु त्यांनी पालखी महामार्गाला जी कामं केली त्यामध्ये आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना मॅडम शेततळी मोफत करून दिली. शेती अनुदान होतं शेतकऱ्यासाठी. आणि आता मी आर्थिकचं सोलापूरचं गणित फार वेगळं आहे. साताऱ्याला माती जशी विरायची लाभली आहे तशी मदत पण त्या पार्श्वभूमीवर आहे. सोलापूरची परिस्थिती प्रतिकूल आहे. मॅडमला पण ह्याबद्दल बोललेलो आहे की DCC बँक असेल प्रायव्हेट बँक असतील आपण प्रायव्हेट बँकेमध्ये लोनसाठी अप्लाय केलेला किंवा कृषी पर्यटन केंद्राची परमिशन आहे आणि त्या धर्तीवरती शैक्षणिक सर असेल सर मला सांगितल्याप्रमाणे एखादे स्कूल कॉलेजचे गेट टुगेदर असतील किंवा वेलकम आता जुनी पद्धत होती शाळेमध्ये सँडअप करायची परंतु आता आम्ही आमच्याकडे ट्रेंड केलं की सँडअप आम्ही कृषी पर्यटन केंद्राला सुरू करतोय झालेलं पण आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जसं शरीराला रक्ताची गरज आहे तसं त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही दिवसभर विरंगुळा करणार असेल तर पर्यटक दिवसभर शेतामध्ये थांबू शकतात. तुम्हाला शेतीची आवड आहे तुम्हाला वेळ मिळत नाही आहे म्हणून तुम्हाला एक वेळ ठीक आहे परंतु आपल्या घरातली जी लहान मुलं आहेत त्यांना अम्युजमेंट पार्क असेल ॲडव्हेंचर पार्क असेल किंवा आतल्या इंडोर गेम्स असतील तर बऱ्यापैकी आता काकांचा अनुभव मोठा आहे कारण मी पण कृषी पर्यटन केंद्र सुरू करताना आमचं कृषी पर्यटन केंद्र खास बघायला आलो साताऱ्याला. तर सगळ्यात म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की अपयशाची स्टोरी लिहिण्यापेक्षा अपयशी न व्हावं ह्यासाठी शक्य होईल तेवढी म्हणजे मी म्हणत नाही की शासकीय मदत व्हावी
कारण शासनानेच काय प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं हे घेतलेलं नाही. मग मी आता माझ्या स्तरावरती मल्टीस्टेटमधून मी लोन अवेलेबल केलंय, मी स्विमिंग पूल केलेला आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे, बोटिंग आहे, इंडोर गेम्स आहेत, फंक्शनल कल्चरल हॉल केलेला आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो सर की सोलापूरचं जे आमचं शेंगदाणा चटणी कडं भाकरी आहे त्याचं मी एक वेगळं फूड मॉल केले, खाऊ गल्ली केले. माझं सोलापूर कोल्हापूर हायवेच्या कडेला प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही इथले असतील किंवा आम्ही आमच्या संबंधित पर्यटन विभागाच्या संबंधित जेवढे लोक, म्हणजे आज मॅडम सांगतो आपलं सेंट्रल बिल्डिंग मधले अधिकारी आज अक्कलकोट स्वामीसोबत दर्शन होते सकाळी. मी त्यांची दर्शनाची सोय केली. तिथून सोलापुरी शेंगदाणे चटणी, मंगळाची त्यांची कडक भाकरी, त्यांना म्हणजे त्यांचं तिथलं आदरातिथ्य करून मी निघालो तिथून 11:30 वाजता सोलापूरमधून. म्हणजे आम्हाला धार्मिक पर्यटनचं सोलापूरला मोठं जसं सातारकरांना निसर्गाचं देण आहे तसं आम्हाला धार्मिक पर्यटनचं खूप मोठा सपोर्ट आहे. कलेक्टर साहेबांनी पण तो विषय मनावर घेतला. आमच्या 2 मीटिंग झालेत सोलापूरमध्ये. परंतु माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की गणेश सर असतील किंवा मॅडम असतील, प्रत्येकाची तळमळ आहे की पर्यटनला चांगलं उसळ यावी किंवा चांगलं व्यासपीठ शाश्वत तयार व्हावं. जसं 164 कृषी पर्यटन केंद्र साताऱ्यात आहे त्या धर्तीवरती मॅडम सोलापूरमध्ये 5 पण नाही आहेत. म्हणजे टास्क आहे मोठं. आणि मी अतिशयोक्ती म्हणत नाही, मी खूप मोठं धाडस करून केलं. म्हणजे माझा प्रोजेक्ट सर आलते बघायला, मी खूप म्हणजे कृषी पर्यटनला ह्या मॉडेलमध्ये करता येईल असं मी महाराष्ट्रासमोरच मॉडेल ठेवलंय. आता मॅडम पर्यटन विभागात खूप मला मोठं सहकार्य आहे त्याच्यामध्ये. मी माझं जे काय स्टडी टूर केल्या, सगुणा बाग असेल किंवा आनंदमाळा असेल, सोलापूरचं आमचं भंडारा कोटेकर काकांचं अभिषेक माळा असेल, बऱ्याच कृषी पर्यटन केंद्रामधून आम्ही कन्सेप्ट कलेक्ट केल्या त्या आणि आपली रन केले. कल्पतूर बाग आहे देऊची, त्यांचा ॲडव्हेंचर पार्क आम्ही स्टडी केला, आउटडोर गेम बघितल्या, पुन्हा बैलगाडी असेल, लहान लेकरांसाठी ॲक्टिव्हिटी असतील. परंतु मी तुम्हाला प्रांजळ सांगू शकतो की तुम्हाला एखादं चांगल्या म्हणजे शहरातलं कुटुंब कृषी पर्यटन येते म्हणजे ते बऱ्यापैकी इकॉनॉमिकल स्टेबल असते. त्यांना एक्सपेक्टेड काय असते की त्यांनी कृषी पर्यटन केंद्राला आली तर 10 ते 6 ह्या वेळेमध्ये तुम्ही त्यांना इव्हेंट ऍक्टिव्हिटी तशा कम्फर्टेबल दिल्या पाहिजेत. जेवण तर चांगलं दिलंच पाहिजे, जेवण गरजेचं आहे. ग्रामीण भागातलं कांदा ठेसा ही मिळालंच पाहिजे. परंतु त्याबरोबर ती काय त्यांचा दिवस तिथे एंटरटेनमेंट मध्ये जायला पाहिजे. कारण आता सिच्युएशन अशी की पिक्चर नाही आवडला तर तो बोरा म्हणून बाहेर पडतो 1 तासाभरात. तर ते टास्क आहे पर्यटकांच्या समोर. म्हणजे मी कृषी पर्यटन केंद्र चालवतोय, मला तो टास्क माझा तो अनुभव आहे. तर त्याच्यावरती कुठं तर कृषी पर्यटन केंद्र उभा केलेल्यांमध्ये सुद्धा ही चिंतन मनन किंवा कॅम्पेनिंग चांगलं झालं पाहिजे. आणि मी मॅडमच्या समोर इन्व्हाइट करतो की माझ्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये फक्त येण्याजाण्याचा खर्च त्यांनी करू द्या, कॅम्पसचा जो काही कार्यक्रमात खर्च तो मी स्वतः करेन. आणि त्याच्यामध्ये आपण काय अवेअरनेस असं करू शकतो का? कारण ताईच्या माध्यमातून मॅडमनी आलेल्या खूप चांगल्या ऍक्टिव्हिटी सुरू केल्या आणि त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण काही कोऑपरेटिव्ह बँकांचा आलेला आहे. मला पण त्याच कोऑपरेटिव्ह बँकेने मदत केलेली आहे. परंतु इकॉनॉमिकल आणि आतले एन्व्हायरमेंट मी 9500 झाडं लावलेली आहेत. मग सर म्हणून ती ग्लोबल वॉर्मिंग नाही वॉर्निंग आहे, तर ती आम्ही ऍक्च्युली 4 वर्षापूर्वी ऍक्सेप्ट केली आहे. आणि विशेष म्हणजे मी त्यात ते 9,500 मधले जवळजवळ 1,500 झाडं संबंधित प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या हस्ते लावलेली आहेत मागच्या 3 वर्षापासून. त्यामुळे माझी कृषी पर्यटन चालवत असताना एवढीच तळमळ आहे की आमची प्रोजेक्ट फेल झाल्यावर जी सहानुभूती मिळावी मार्केटमधून किंवा लोकांमधून, त्याच्यापेक्षा आमचं फेल न व्हावं म्हणून किती म्हणजे संस्था व्यक्ती आम्हाला मदत करू शकते, ती मदत आम्हाला खूप लाख मोलाची. कारण आमच्या म्हणजे शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत मदत मिळेल, ऑक्सिजन मिळेल तर आम्ही खरं स्टँड होऊ. आणि आज पुस्तकामध्ये आलो, कदाचित उद्या न्यूजपेपरमध्ये येऊ किंवा मॅडमने एखादा इव्हेंट पश्चिम महाराष्ट्राची रोल मॉडेल म्हणून ठेवला तर आम्ही त्याच्यामध्ये पण चांगलं आमचं प्रेझेंटेशन देऊ. आणि आम्ही पण जसं तुमचा आता कुठला मेळावा काहीतरी सांगितलं मला, तर मॅडम मी पण हुरडा पार्टीसाठी किंवा सोलापूरचं स्पेशल जे आहे हुरडा त्याच्यासाठी पण इव्हेंट मी आपलं पर्यटन विभाग आणि सिनाई ॲग्रो टुरिझम किंवा जिल्ह्यातले जे काही आमचे 4-5 चांगले पर्यटन आहेत त्यांच्या प्लॅटफॉर्म खाली आम्ही धार्मिक आणि कृषी पर्यटनचं सोलापूरमध्ये इव्हेंट करतोय. तर त्याचं तुमच्या डिपार्टमेंटला नोटिंग केलेलं आहे, तुमची पण मदत राहावी. आणि गणेश सरांनी सर्व टीमनी आम्हाला बोलवलं,
आम्हाला प्रोत्साहित केलं, पुढच्या आमच्या कृषी पर्यटन केंद्राच्या व्यवसायाला एक चांगली दिशा दिली, प्रोत्साहन दिलं, लढ म्हणण्याचं बळ दिलं, त्याबद्दल सर्व टीमचं धन्यवाद. मला तुम्हाला सांगणं की या कंपन्यांचे काही इव्हेंट असतात, त्यांचे अॅन्युअल असतात, तिथे एम्प्लॉई की थोडंसं तिथे भेटा, ते बेल्ला म्हणून तिथे आमच्या कॉलेजचे तिथे आलेले मॅनेजर म्हणून त्याच्या मॅनेजर आणि आपल्या मोळमध्ये तिथे प्रोजेक्ट सुरू आहे आपल्याकडे 5 गावामध्ये. ते चांगलं असं ते काम करतो, तुम्ही भेट घ्या, भेट बी घेतो आणि तुमची कळत न कळत आम्हाला सुरुवातीचं जे फाउंडेशनची मदत होणार आहे. म्हणजे काकांचा अनुभव म्हणजे एक असं आपल्या ग्रामीण भागात म्हण आहे की 10 वर्षात एक तप असतंय, म्हणजे एक जनरेशन 10 वर्षात चेंज होते. तर काकांकडे 3 जनरेशनचा एक्सपिरियन्स आहे आणि मी पहिल्या जनरेशन मध्ये असं तुमची कल्पना खूप वाखाणण्याजोगी आहे. आणि तुम्ही तुमच्या अभ्यासामधून त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे बीकॉम नंतर तुम्ही परत कृषीकडे वळलाय, तर उद्योजकतेच्या दृष्टीने खरंच हे खूप कौतुकास्पद आहे आणि तुम्ही ते करताय. तुमच्या सोलापूरचं एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जी काही गुंतवणूक केली तर त्याचे पैसे परत मिळाले, तुम्हाला किती साधारण वर्ष झाली आणि आता तुम्ही फायद्यात आहात? तुमच्याकडे आता कर्ज आहे का? कुठे आहात तुम्ही आता या स्केलवरती? आता माझं लोन चालू आहे. मी फुल्ली प्रोजेक्ट माझा आता पुढच्या महिन्यापासून रन होतोय स्कूल ट्रिपच्या, कारण एवढे दिवस माझ्याकडे स्विमिंग पूल, रेंडास वॉटर ऍक्टिव्हिटी नव्हत्या. त्यामुळे स्कूल ट्रिपचं आम्ही बुकिंग घ्यायला गेले की पहिला स्कूलचा प्रश्न असतो, तुमच्याकडे वॉटर ऍक्टिव्हिटी आहे का? म्हणजे आता माझं युनिट रन होतंय पूर्ण. फक्त मी त्याच्यामध्ये एवढं मॉडिफाय केलं की मी प्रोजेक्ट हायवेच्या कडेला घेतलाय, सोलापूर कोल्हापूर हायवेच्या कडेला, कामती गावाच्या जवळ आहे. आणि हायवेच्या कडेला मी फूड मॉलची कन्सेप्ट छान रन करतोय. त्याच्यामध्ये आमचं सोलापूरचं फूड मॉल तुमच्या कृषी पर्यटन केंद्राला लागूनच आहे, त्याचा एंट्री गेटच आहे, त्यातून एंट्री आहे पर्यटनला जायला. पण मग म्हणजे आता जर एखाद्याला नवीन कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचं असेल तर जसं कुठल्याही फायनान्शियल मॉडेलमध्ये आपण म्हणतो की जेस्टेशन पिरियड असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला सतत पैसे घालत राहावे लागतात आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याची आपण म्हणजे पैसे परत यायला लागतात. तर तुमच्यासाठी हा साधारण म्हणजे तुमच्या अनुभवातून हा कृषी पर्यटन केंद्रासाठीचा साधारण म्हणजे सुरुवातीचा काळ हा किती वर्षाचा, म्हणजे आदर्श काळ किती वर्षाचा असू शकतो असं तुम्हाला वाटतं? संघर्षाचा काळ नाही हा, संघर्षाचा काळ म्हणूया आणि मी त्या फेज मध्ये आहे सध्या. मी पण तरी म्हणजे कसं आहे, आपण थोडंसं फायद्याच्या दृष्टीने विचार करूया. बरोबर आहे की कुठलाही, जसं आपण आता ही यशोगाथा आहे, कदाचित काहींची अपयशाची गाथा सुद्धा असू शकते, तर कुठे थांबायचं हे आपल्याला कळायला हवं. तर म्हणजे तुम्ही तरुण पिढीचे आहात आणि म्हणजे तुम्हाला बीकॉम केलेलं तर तुम्हाला पैशाची भाषा कळते, तर त्याच्यामुळे तुम्ही येणाऱ्या उद्योजकांना सांगू शकाल का की बाबा तुम्ही 4 वर्ष चालवून बघा, तर 5व्या वर्षीही तुम्ही फायद्यात नसाल तर तुम्हाला पाय मागे घ्यायला हवं. तर असं ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझा एवढा 100% आत्मविश्वास आहे की ज्या शेतकऱ्याच्या मुलाने कृषी पर्यटन केंद्राचा 100% अभ्यास करून निर्णय घेऊन योग्य जागा, जसं मला सर म्हणत होते की दळणवळण पण तुमचं परफेक्ट असलं पाहिजे. आता सोलापूरला येणारा धार्मिक पर्यटनसाठी अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूरसाठी येणारा जो धार्मिक पर्यटक आहे तो 100% माझ्या टुरिझमला इझी येऊ शकतो. माझी कनेक्टिव्हिटी इझी, हायवेच्या कडेला प्रोजेक्ट आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यातला अभ्यास आपला चुकला तर फेल व्हायचे चान्सेस खूप आहेत. पण म्हणजे वर्ष किती द्यायला हवी? साधारणतः 5 ते 7 वर्ष. 5 ते 7 वर्ष. आणि दुसरी अडचणीचा विषय थोडा वेळ एक शेवटचं मी सांगतो मॅडमच्या समोर की तुम्ही पर्यटन करताय, झाडं करचाल, 2 रूमा करचाल, परंतु तुम्हाला जर चांगला सातत्यपूर्ण कृषी पर्यटनसाठी रिस्पॉन्स जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅम्पसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं तर रिपीटेड टुरिस्ट तुमच्याकडे येऊ शकतो. लहान मुलांना, ज्येष्ठांना, म्हणजे अगदी वयाच्या 7 वर्षापासून 65 वयापर्यंत जो वयातली जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्यांना यायला इंटरेस्टेड वाटेल. थँक्यू. म्हणजे मगाशी ठाकूर सरांनी जो आपल्याला मुद्दा सांगितलं की सगळ्यांसाठी असायला हवं, अबालवृद्धांसाठी सोयी हव्यात आणि योग्य सोयी हव्यात. तर तुमच्याकडे येऊया. तुमच्यासाठीही प्रश्न तोच आहे की आर्थिक नियोजन आणि म्हणजे अर्थात जे कोणी नवीन येणार आहेत तर त्यांनी सुद्धा काय मनाची तयारी करून या उद्योगात उडी मारावी आणि तुमचा अनुभव म्हणजे मुख्य म्हणजे आर्थिक नियोजनाच्या बाबतीतला, कारण ते सगळ्या गोष्टी शेवटी पैशाच्याच भोवती फिरणार आहेत. नमस्कार. आमचं मेघमल्हार कृषी पर्यटन केंद्र आहे दोनशेमध्ये. तर प्रथम मी गणेश सरांचे आभार मानतो की इथे एवढे ज्यांचा दाटला एक्सपिरियन्स आहे
त्यांच्यामध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. तर त्यांनी मला लास्ट मोमेंटला सांगितलं की तुला पॅनल डिस्कशनला बसायचं आहे. त्यामुळे माझी परिस्थिती आता अशी झाली की आपण जेव्हा एक्झामला जातो विदाऊट तयारी करता परीक्षेची. सर खरी ही परीक्षा नाहीच आहे, फक्त तुम्ही तुमचा अनुभव सांगा. म्हणजे खूपच छोट, म्हणजे म्हटलं तर 1 तासाचा इंटरव्ह्यू करता येईल, पण परत प्रश्न तोच आहे की आर्थिक नियोजन. कारण आपल्याला उद्योजक बनायचं आहे आणि उद्योग पैशाशिवाय चालत नाही, तर म्हणून त्याचाच होते आपण फिरतोय. सर्वप्रथम आम्ही जी शेती करायचं स्टार्टिंगला, शेतीचं आमचं हे होतं की शेती प्रॉफिटमध्ये नाही जाते, तर शेतीला पूरक धंदा मग काय करता येतं या दृष्टीने आम्ही बरेच मग फळबागा वगैरे लावल्या, पण त्याच्यामध्ये काय प्रॉफिट होत नव्हतं. तर आम्ही असं कल्पना आली की आपण कृषी पर्यटनाचा ट्राय करूया. तर आम्ही विदाऊट एनी एक्सपिरियन्स, झिरो नॉलेज, पर्यटन क्षेत्राचं झिरो नॉलेज, कसं मला खायला काय द्यायचं, राहायला काय द्यायचं काहीही माहिती नाही. पर्यटन म्हणजे काय आपल्याला माहितीच नव्हतं. ह्या सिच्युएशनपासून आपण स्टार्ट केलेले. तर स्टार्टिंगला आम्ही जस्ट 30 रूम करून स्टार्ट केलं होतं. 22 एकरची आमची प्रॉपर्टी आहे, पूर्ण शेती आहे. तर असं आम्ही स्टार्ट केलं होतं. आम्ही 3 रूमपासून स्टार्ट होऊन आता विदाऊट एनी एक्सपिरियन्स इन 6 इयर्स आम्ही 1 करोड टर्नओव्हर पोहोचतो वार्षिक. तर ह्याच्यामध्ये मला असं सांगायचं की एक असं आहे की लोकांची अशी मानसिकता की थोडं नॉलेज पाहिजे, थोडं एज्युकेशन पाहिजे. तर असं काही नाही आहे. तर तुम्ही आमचा एक्सपिरियन्स बघू शकता की आम्हाला काही नॉलेज नसताना आम्ही एवढं गेन केलेलं आहे. पण तुम्ही अनुभव कशातून घेतलात? म्हणजे पहिली 2 वर्ष काय घडत होतं? नाही, जस्ट काय करायचं, आम्ही जेव्हा बुकिंग घेतला, जेव्हा गेस्ट येतात त्यांची जी रिक्वायरमेंट आहे, त्यांना काय लागतं ते बघून आम्ही पुढं डेव्हलप करत जातात. पूर्ण प्रॉपर्टी तशी डेव्हलप केली. स्वतःच्या मनाने काय केलेलं नाही, जे आपल्याकडे गेस्ट असतात त्यांना जे पाहिजे त्या हिशोबाने आम्ही सगळं डेव्हलप केलं. आणखीन एक मेन मुद्दा मला सांगायचा, सगळ्यांना एक सजेशन द्यायचं होतं. मेन फोकस आत्ता पॅम्पलेटिंग, बाकी न्यूजपेपर ॲडव्हर्टिजमेंट ह्याच्यामध्ये पैसा वेस्ट करण्याच्या ऐवजी तुम्ही मेन फोकस करा. एक तर तुमची वेबसाईट बनवा. म्हणजे 99% बुकिंग ऑनलाईन येतात, ते पण आमच्या स्वतःच्या वेबसाईटवर नाही. मेकमार्केट नाही, booking.com नाही, काय आमच्या स्वतःच्या वेबसाईटवर 99% बुकिंग येतात आणि 100% पेमेंट ऑनलाईन. एक पण कॅश ट्रान्झॅक्शन आमच्या साईटवर होतं. प्रॉपर्टीमध्ये जेवणापासून राहण्यापासून सगळं ऑनलाईन. तर तुम्हाला जर आत्ता वेबसाईटमध्ये पैसे खर्च करण्याचे जर आत्ता कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही सध्या फक्त एक गुगलचं पेज बनवा. त्याच्यामध्ये कस्टमर रिव्ह्यू वगैरे देतात आणि जेव्हा डिस्क्रिप्शन वगैरे टाकाल त्यावेळेस तुम्ही सर्च इंजिन फ्रेंडली डिस्क्रिप्शन त्यामध्ये टाका. त्याच्यावर गुगलला सर्च केल्यानंतर तुमच्याकडं गेस्ट वाटते एक आहे. आणि वेबसाईटला पण जास्त खर्च नाही, तुम्हाला एक 15-20 हजार रुपयामध्ये चांगली वेबसाईट मिळू शकते. अजून एक फायदा आहे आता, जसं की मॅडमने तुम्ही आता एक पोर्टल लॉन्च केले बुकिंग इंजिन, मला कालच एक ईमेल आलेला आहे. त्याच्यावरती जर तुम्ही तुमचं रजिस्टर केलं तर तुम्हाला त्याच्या थ्रू पण बुकिंग येतील त्याच्यावरती. आणि आणखीन एक मला सांगायचं होतं, एक एक्सपिरियन्स देतो तुम्हाला. माझा एक मित्र आहे मुळशीमध्ये, जास्त नेचर नेस्ट करून एक छोटंसं आहे एकदम. असं मला की 2 रूम आहेत फक्त. मी जेव्हा बघायला गेलो होतो तर मला भीती वाटली की मी बोललो मी तर नाही राहू शकत तिथं, गेस्ट तर राहणारच नाही. अशा सिच्युएशनमध्ये आहे. फक्त त्याकडे वॉशरूम आहे, 2 रूम आहे, कंपाऊंड वगैरे काही नाही आहे, शेती मागे ते पण चालू जायला असतं. मी तर त्याला बोलला की माझ्याकडनं तर काय, त्याला तुला मी ट्राय करतो, पण माझी इच्छा होती की नाही होणार. तर मी आता त्याचं 2-3 वर्ष बघतोय. त्याच्या गुगलला जे रिव्ह्यू आहे त्याच्याकडे इव्हन फ्रीज पण नाही आहे. AC तर आमची गोष्ट फ्रीज पण नाही त्याच्याकडे. तर असं कुणीही हे करू नका की माझ्याकडे हे नाही ते नाही, मी नाही करू शकत. तुमच्याकडे काय आहे ना त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. त्याच्याकडे फ्रीज पण नाही आहे, AC पण नाही, फक्त 2 रूम आणि लाईट आहे, बॅकअप पण नाही त्याच्याकडे, काहीच नाही. त्याच्यामध्ये त्याने स्टार्ट केलं. तर त्याचे गुगलला रिव्ह्यू आहेत. ताज हॉटेल जे मुंबईचं आहे त्याला 4.7 रेटिंग आहे आउट ऑफ 5. त्याला 4.9 रेटिंग आहे. त्याला अजून एक सांगतो की त्याला एखादा गेस्टचा मॅसेज आला इंग्लिशमध्ये काय लिहिलं तो मला फॉरवर्ड करतो. गेस्ट काय म्हणतात मला सांगा, मी त्याला रिप्लाय करतो, मग तू तो पुढं करतो. तर मला हे सांगायचं आहे की तुमच्याकडे काही असं न्यूनगंड घेऊच नका की मला काही जमणार नाही, मला कळणार नाही. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये उतरा, तुम्हाला ते 100% सक्सेस होईल. आणखीन त्याच्यामध्ये तुम्ही असं पण नका विचारू की एज्युकेटेड माणूस पाहिजे, मॅनेजमेंटवाला माणूस पाहिजे, असं काही नाही. त्याच्यामध्ये तुमची बायको, तुमची मुलं, तुमची आई त्यांनी जे बनवलेलं आहे तेच आपल्या कृषी पर्यटनातल्या केंद्रातल्या लोकांना तेच पाहिजे. तुम्ही असं नको म्हणून की तुम्हाला पनीर पाहिजे, त्याला मटण पाहिजे, चिकन पाहिजे, असं काही नाही. तुम्ही शेताच्या मागे जे लावलेलं आहे, जी भाजी आहे ती त्यांना काढून द्या, तीच बनवून द्या. ते पण तुमच्या आईच्या किंवा बायकोच्या हाताने बनवलेलं तीच, चुलीवर बनवलेलं तीच द्या. त्याच्यामध्ये जो त्यांना आनंद आहे तो बाकी कशामध्येच नाही. असं सक्सेस हेच एक मंत्र आहे.
म्हणजे ते म्हणतात ना ग्राहकांचा आनंद हेच आमचं संतोष. म्हणजे मला वाटतं खूप चांगला कानमंत्र दिलाय ह्यांनी की बेधडक त्या उद्योगामध्ये उडी मारा, पण मला वाटतं त्याच्यासाठी लागणारं डेडिकेशन हे मात्र 100% लागणार आहे. तुमच्याकडे पैसे नसले तरी चालतील, पण तुम्ही मनापासून जे देणार आहात ते तुम्हाला 100% द्यायला. तुमच्याकडे रूम जरी नसतील, तुमचं तुटकं फुटकं घर आहे त्याला थोडंसं रिपेअर करा आणि बेसिकली क्लीन वॉशरूम पाहिजे त्यांना. घर व्यवस्थित क्लीन ठेवा. तुटकं फुटकं घर असेल तरी चालेल, पेंट नसेल तरी चालेल, पण क्लीन पाहिजे. एकच छोटासा पुढचा प्रश्न म्हणजे आर्थिक नियोजनाच्याच बाबतीतला, तुम्हाला तुमच्या या प्रवासात आर्थिक अडचणी कुठे आल्या का किंवा तुम्ही आर्थिक अडचणी म्हणाल तर आम्ही तो लोड घेतलेलाच नाही. स्टार्टिंग पासून जेवढं आपल्याला जमतंय तिथनं स्टार्ट केलं, तिथनं जे पैसे आले ते पुढे लावून आम्ही खुश केलं. पण मग आता तुम्ही किती प्रॉफिट मध्ये आहात? मग इयरली आमचं 1 crore पर्यंत टर्नओव्हर. हा टर्नओव्हर आहे का प्रॉफिट आहे? प्रॉफिट 70% प्रॉफिट आहे. किती? 70% प्रॉफिट. 70%. म्हणजे बघा कृषी पर्यटन जेव्हा आपण म्हणतो तर खरं तर आपलीच शेती असेल तर म्हणतात ना की माझ्याकडे आधीच माझ्या वाडवडिलांनी करून ठेवलेलं आहे, मला त्याच्यात फक्त मनापासून कष्ट करायचे आणि एक वेगळा दृष्टिकोन घेऊन जायचं. मला वाटतं सगळ्यांचं हेच म्हणणं असेल की एक वेगळा दृष्टिकोन, उद्योजकतेचा दृष्टिकोन घेऊन गेलो आपण तर आपल्याला 70% काय, मी तर म्हणेन की 100% तुमचा नफा जाऊ शकतो. पुन्हा सर तुमच्यासाठी पण तसाच प्रश्न आणि अजून एक वेगळा अनुभव आपण ऐकणार आहोत. नमस्कार, माझं नाव जितेंद्र रामचंद्र नवाळ. माझं कृषी पर्यटन केंद्र हे कोल्हापूर जिल्ह्यातलं आजरा तालुक्यामध्ये. आजरा तालुक्यामध्ये जवळच एक चित्री डॅम आहे, चित्री धरण. त्या चित्री धरणाच्या बॅकवॉटरलाच आपली जागा आहे. कृषी पर्यटन केंद्र ह्या क्षेत्रात मी आलो एकदम अपघाताने झालो. त्यातलं कृषी हे नाव माझ्यासाठी एवढं नवीन आहे की मी याच्या आधी कधीच शेतात गेलो नाही. माझं जन्म, शिक्षण, नोकरी सगळं मुंबईत झालं. गावाशी संपर्क फक्त मे महिन्यातले 8 ते 10 दिवस सुट्टी करता जायचं, गाव बघायचं, फिरायचं आणि मुंबईत परत यायचं. तर अपघाताने एक गोष्ट घडली आयुष्यात. कोरोना 2021 मध्ये आला. चांगलं व्यवस्थित सगळं शिक्षण झालं, BCom झालं, नोकरीला एका ठिकाणी लागलो, नोकरी चांगली व्यवस्थित नोकरी करत होतो, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. 2021 मध्ये जसं कोरोना आला, त्या कोरोनामध्ये सगळं आयुष्यच वेगळं झालं. सगळ्यात मी नोकरी करत होतो आपल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, फायनान्स डिपार्टमेंटमध्येच होतो. जवळजवळ 14 वर्ष नोकरी केली. 14 वर्ष नोकरी केल्यानंतर ज्यावेळी कोरोना आला 21 मध्ये, त्यामध्ये सगळ्यात मोठा फटका बसला तो हॉटेल आणि टुरिझम सेक्टरला. आणि मी त्या क्षेत्रात नोकरी करत होतो. त्यावेळी असं झालं की सगळीकडे नोकरीमध्ये कपात करायला सुरुवात केली हॉटेल्सने. त्यामध्ये माझा पण नंबर लागला. म्हटलं एवढी 14 वर्ष नोकरी केली आणि 14 वर्ष नोकरी करून सुद्धा आपल्याला जर जॉब सिक्युरिटीच नाही आहे तर काय नोकरीला अर्थ आहे. तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं. तेव्हा मग डोक्यात कुठेतरी प्रकाश पडला, नाही हे नोकरी करणं बरोबर नाही आहे. बोललो हे 14 वर्ष करून सुद्धा आपण जर त्या सिक्युरिटीच नाही जॉबची, त्याला काय अर्थ आहे. मग काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे. मग व्यवसाय काय करायचा. तो वडिलांची जागा आपल्या गावी होती. वडिलांची इच्छा पण होती की त्या जागेत काहीतरी करावं. जागा अशीच पडून होती, कधी जाणं नाही येणं. मग त्या जागेत काहीतरी करायचा विचार केला. मग त्या जागेमध्ये 2021 नंतर थोडी या कृषी पर्यटन केंद्राची माहिती घेतली. काय करता येईल, कसं करता येईल. अनुभव तर त्यामध्ये काहीही नव्हता. तरी 2021ला छोट्या पद्धतीने तुटकं मुटकं चालू केलं. मला फार अनुभव नाही, 2-2.5 वर्षाचा अनुभव. इथे सगळी मोठी दिग्गज लोक आहेत, त्यांच्यामध्ये मी काहीच नाही. 2.5 वर्षाचा फक्त मला अनुभव आहे. छोटा मोठा चालू केलं. मला आता तुमचा विषय आहे, तुमचा प्रश्न होता तुम्ही आर्थिक नियोजन कसं केलं. आर्थिक नियोजन हातात तर काही जास्त पैसे नव्हते. फक्त माझी जागा अशी होती की बाजूला डॅमचं बॅकवॉटर आणि एका साईडला जंगल, ह्या दोघांच्या मधोमध माझी जागा आहे. तर आता हे सगळं करायचं आहे, कसं करायचं. मग मी काय आयडिया केली, जेवढं आपलं नॅचरल रिसोर्सेस निसर्गाने आपल्याला जे दिलंय त्याचा पुरेपूर वापर कसं करता येईल आणि तो वापर करून किती कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला काय करता येईल हे जरा डोकं लावलं. थोडंसं डोकं लावलं, जास्त नाही. त्यामध्ये विनोद पेले सरांचं मी कृषी पर्यटन बघितलंय. खरोखर त्यांनी सुद्धा असंच केलं. कॉपी पेस्ट मी पण थोडंसं केलं, खरं सांगतो.
लोकांनी काय केलं त्या पद्धतीने जसं आपल्याला काय कमी खर्चात करता येईल त्याप्रमाणे माझ्याकडे तुम्ही येऊन बघाल तर माझे सर्व मुलांना खेळण्यासाठी जे झोपाळे आहेत, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या सगळ्यामध्ये मी लाकडाचाच वापर केला आहे. सगळ्यामध्ये कुठेही लोखंडी पोलचा वापर नाही केलेला आहे. आणि उलट झालं, लोकांना हेच आवडायला लागलं. लोक मला मी सुरुवात केली कशी, पैसे नव्हते जास्त त्याच्यामुळे मी असं केलं. आता माझं रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंटमध्ये काय खाली फ्लोरिंग टाकायला खर्च येणार. आयडिया काय करायची, तिथं शेणाने सारवलं त्याच्यावरून रेस्टॉरंट चालू केलं. आता उलट काय झालं, लोक येत आहेत मला सांगतायत की तुम्ही हे शेणाने सारवलेलं आहे ना, हे असंच ठेवा. ज्या दिवशी तुम्ही इथे फ्लोरिंग करा, लाद्या लावाल, त्या दिवशी तुमचे पर्यटक कमी होणार. तर तशा पद्धतीने मी हे सगळं केलं आणि आज थोडासा 2-2.5 वर्षाचा अनुभव ह्याच्यात हळूहळू चालवतोय. पण लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, लोकांना आवडत आहे. का तर मी सगळं नॅचरल ठेवलेलं आहे, ह्या गोष्टी लोकांना आवडत आहेत. तर त्यामुळे मला हा बनवण्यासाठी खर्च सुद्धा कमी आला आणि कमीत कमी खर्चामध्ये मी चालू केलं. फायदा आता मी तुम्हाला सांगितलं बाबा 2.5 वर्ष झाले, मी 10 लाख कमवले, 20 लाख कमवले तर अजिबात नाही. कृषी पर्यटन केंद्र हे बनायला 4-5 वर्ष झाले. अजून माझी सुरुवात आहे, अजून ते पूर्णपणे बनलेलं पण नाही. तो फायद्याचा विचार मी अजूनही केलेला नाही. तेच तुमच्यासाठी खरं चांगलं आहे. म्हणजे तुम्ही अजून मोठी मोठी स्वप्न बघाल आणि खरंच तुमच्या उपक्रमाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरंच या सगळ्यांच्या तुलनेत तुमचा उद्योग बाळ आहे, अजून अगदी लहान बाळ छान सुरुवात करते, बलदंड व्हावा अशी सगळ्यांची धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. विनंती करायची की तुमच्या ज्या योजना आहेत त्या आता ज्या इथं सांगितलं तुम्ही, त्या योजना तुम्ही जे तुमच्याकडे रजिस्ट्रेशन झालंय त्यांच्या मेलवर तुम्ही पाठवाव्यात. माझं पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं पर्यटन केंद्र आहे. ज्या सातारा, सांगली, कोल्हापूर ज्याला नवीन पर्यटन केंद्र करायचे त्यांना मी जागेवर जाऊन मार्गदर्शन करतो. आणि त्यावेळेला जर तुमच्या योजना मला माहीत असल्या आहेत, माहिती बऱ्यापैकी जी आर वगैरे सिलेंडरचं माझ्याकडे सगळं आहे. अजून ज्या नवीन योजना आहेत तुम्ही मला लाईटचं सांगितलं की बऱ्याच दिवसाची आहे, त्याचा जी आर बी तुम्ही काढलाय पण तो अजून कार्यान्वित नाही. आमच्याकडून सक्तीनं कमर्शियलच बिल घेतलं जातं. तर त्या ज्या योजना नवीन आहेत, काही योजना सांगितली त्या जर तुम्ही मेलवर पाठवल्या तर त्या अजून नवीन करणाऱ्यांना पडतं राहिलं पाहिजे. जर रिसॉर्टच्या सोयी तिथं जर असतील तर त्याची नोंदणी रद्द करून ते कमर्शियलच करावं. कोरोनात 2 वर्ष गेली पण कोरोनाच्या काळात आम्हाला कुठलीच अडचण आली नाही. सुरुवातीला मी 4-5 माणसं काम करत होतो, आता जवळजवळ 40 माणसं माझ्याकडे काम करत होती. कोरोनात आम्ही कृषीपूरक व्यवसाय जास्त चालू केले आणि आज आहे वाढदिवसाला तुम्ही जो बुके देता तो दुसऱ्या दिवशी फेकून देता. आम्ही जो वाढदिवसाला बुके एक तयार केला आहे तो जसाच्या तसा 10 वर्ष बुके टिकतो. पिवळ्याचा पैसा, खराटे, झाडू, कोकोपीट, गांडूळ, टपोट, वर्मीवास. दापोलीतून पश्चिम महाराष्ट्रात आंब्याची रोपं येते, तर त्याच दापोलीला विद्यापीठाला आणि दापोलीच्या काही नर्सरीला कलम करा स्टिक आम्ही पुरवतो. तर असे कृषीपूरक व्यवसाय जास्तीत जास्त कृषी पर्यटन केंद्रावाल्यांनी करावा. मॅडम नक्की IT क्षेत्राला मार्ग सरळ कृषी पर्यटन तालुक्याचा, जिल्ह्याचा, विभागाचा, राज्याचा, नॅशनलचा आणि जागतिकचा पुरस्कार मिळाला. मला 112 पुरस्कार मिळाले असतात. आणि तिसरी गोष्ट, रोज नवीन पाहुणे. माझ्याकडे 14 देशाचे पर्यटक आतापर्यंत आले. आज माझ्याकडं 571 पर्यटक आले. आज रोज साहेब आले होते. शनिवार रविवार आमचा 700 ते 800 लोक येते. हा कृषी पर्यटन व्यवसाय तरी सुट्टी दिवशीचा असला, शनिवार रविवार, दीपावलीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी, पण ज्या वेळेला ऑफ सीजन असतो त्याच काळात पिवळ्याच्या पैसे बुके आम्ही तयार करतो. नारळाची माझ्याकडे 250-300 झाडं आहेत. जावळ्यापासून खराटे तयार करणे, नर्सरी आहे, आंब्याची कलमं तयार करणे, गांडूळ खत, कंपोस्ट खत, वर्मीवास, दशीपाणी खत, असे पूरक व्यवसाय आहेत. त्यामुळं कोरोना कधी आला कधी गेला आम्हाला कळलंच नाही. तुम्ही एकदा या कृषीपूरक व्यवसाय
किती चालू आहेत ते बघतो. तर कृषी पर्यटन व्यवसाय अतिशय चांगला आहे, फायद्याचा आहे. माझा 1.5 ते 2.25 कोटीचा टर्नओव्हर होतो वर्ष. आणि आज माझ्याकडे 40 लोकांना मी व्यवसाय रोजगार दिला आहे. 16 वर्ष झाली पर्यटन केंद्र काढून आणि अतिशय चांगला व्यवसाय चालला आहे. तर आपल्याला खूप छान मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि सरांनी म्हणजे जसं शासकीय मदत लागते, बँकांची मदत लागते, घरच्यांची मदत लागते आणि तेव्हा कुठे हा सुंदर कृषी पर्यटन म्हणजे कृषी ही मुळात कुटुंबानेच करण्याचा व्यवसाय खरं तर आहे. आणि आता मला वाटतं कृषी पर्यटन हा व्यवसाय सुद्धा आपण एक कौटुंबिक व्यवसाय म्हणजे त्याला आपण म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचं जे स्टेटस असतं तर तसं आपण घेऊन तीच संकल्पना पुढे घेऊन एक कौटुंबिक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाची प्रेरणा अनेकांनी घ्यायला काहीच हरकत नाही. आणि जसं मी सांगितलं की रिसॉर्ट्स आणि कृषी पर्यटन ह्याच्यात जर का कायदेशीर काही तरतुदी झाल्या की याला कृषी पर्यटन म्हणायचं आणि याला रिसॉर्ट म्हणायचं तर मला वाटतं जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांना खूप उपयोग होईल.